नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। अहिल्यानगर येथे हरिद्वार या तीर्थक्षेत्रावरून आलेल्या गायत्री परिवाराची 100 वर्षाची दिव्य अखंड ज्योती रथयात्रेचा शुभारंभ अगदी आनंदमय वातावरणात पार पडला। यावेळी गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुजींनी 100 वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड दिव्य ज्योतीची कलश यात्रा महाराष्ट्रात अहिल्यानगर येथे आलेली आहे। या शोभायात्रेचे स्वागत करून दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच गायत्री परिवाराच्या अखंड दिव्य ज्योतीची 100 वर्षाची गौरवशाली परंपरा आहे, असे गायत्री परिवाराचे नगर शाखेचे हरिभाऊ डोळसे यांनी सांगितले आहे। यावेळी महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते पूजन देखील करण्यात आले। अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये रथयात्रेची सुरुवात होत आहे। श्री विशाल गणपती मंदिर महंत श्री संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून शुभारंभ करत आहोत। हा रथयात्रा अहिल्यानगरमध्ये सगळ्यांना माहिती व्हावी, सगळ्यांना परिचित व्हावे या निमित्ताने रथयात्रेची आज सुरुवात झालेली आहे। ही शोभायात्रा आपल्या माळेवाडा विशीमधून आशा टाकीचा चौक, पचपी चावडी, माणिक चौक, कापड बाजार, चितळ रोड लक्ष्मीबाई कारंजा गायत्री मंदिरात समारोप होत आहे। त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा। सर्वांना गायत्री परिवारातर्फे या ठिकाणी त्यांचं आयोजन कलश यात्रा शोभायात्रा निघत आहे। नगर पावन होत आहे। आपण फार भाग्यवान आहोत। साधू संत यांच्याबरोबर आलेला आहे। गंगा तुमच्या दारात आलेली आहे। लोक कुंभ पर्व काळाकरता प्रयागला जाऊन स्नान करतात, पण तुम्ही किती भाग्यवान आहात की स्वतः गंगा तुमच्या दारात आलेली आहे। तर तुम्ही तिथे दर्शन घ्या। गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यंच। अहो लक्षात ठेवा, हे गंगा सगळं पाप हरण करणारी। आपला वयोवृद्ध माणसांचा आमच्यासारख्याला जाणं होत नाही। यात्रा गर्दी करोडो तिथे साधू आले, त्यांचे दर्शन आपलं जे घडते प्रत्यक्षात, आणि हे प्रत्यक्ष आपल्या दारात संत आलेले आहेत। संतांचा महिमा फार मोठा आहे। गायत्री परिवाराच्या नगर शहराच्या वतीने मी स्वागत करतो। विश्व हिंदू परिषदेचा सहमंत्री म्हणून या यात्रेचं मी स्वागत करतो। ही यात्रा हरिद्वार पासून थेट नगरला आलेली आहे। आपण सर्वांनी याचं स्वागत करावं आणि ज्या मार्गावरून यात्रा जाणार आहे तिचं स्वागत करून आपण यात्रेला शुभेच्छा द्याव्यात आपण तमाम नागरिकांनी, आणि यथोचित पूजन करून यात्रेला शुभेच्छा द्यावा अशी मी रामकृष्णारी। आज गायत्री परिवार अहिल्यानगर शाखा यांच्या वतीने आयोजित मंगल महाज्योती कलश यात्रा ही आपल्या अहिल्यानगर शहराच्या विविध भागात येत असून या यात्रेचे विश्व हिंदू परिषद असेल, तसंच मी रुपेश लोखंडे युवा अध्यक्ष चर्मकार विकास संघ, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर साहेब यांच्या वतीने व सकल चर्मकार बांधवांच्या वतीने या यात्रेस मंगल शुभकामना देतो। ही यात्रा सकल विश्वामध्ये जी ज्योत घेऊन हे निघाले आहेत, याचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, समजेचा प्रकाश हा सर्व विश्वभर पसरत राहो अशी मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, गो माता की जय, विश्व हिंदू की जय, सनातन धर्म की जय। रामकृष्ण हरी। तुम्ही मनपूर्वक स्वागत केलं याबद्दल आम्ही सनातन धर्मसभेचे आणि आलेल्या सर्व अहिल्यानगर वासियांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि यात्रेला जी सफलता आपण दिली, या ठिकाणी वारकरी संप्रदायांच्या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा वरणगाव, बुरुडगाव या ठिकाणी रात्री सांप्रदायिक भजनाद्वारे शक्ती कलशाचं परिभ्रमण झालं। खऱ्या अर्थाने प्रयागराजचा कुंभ आणि हा जन्मशताब्दीचा कुंभ आपल्या नगरवासियांना दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने
प्रथम ज्यावेळेला आम्ही 10 जिल्ह्यांची निवड केली त्यावेळेला प्रथम आपल्या अहिल्यानगरचा नंबर लागला. अरे वा. आणि इथून आरंभ होऊन आता ही यात्रा कमीत कमी 2026 पर्यंत कंटिन्यू चालणार आहे. त्यामध्ये 1-1, 2-2 दिवस प्रत्येक गावाला, प्रत्येक शहराला, प्रत्येक तालुक्याला देण्याचा प्रयत्न आहे. पहिली यात्रा जी होती यापूर्वीची ती घराघरापर्यंत पोहोचण्याची होती, पण आता ही जी यात्रा आहे हे प्रत्येक ग्रामे प्रत्येक गावागावामधून पोहोचून हा जन्मशताब्दीचा जो सोहळा संपन्न होणार आहे, तर अखंड ज्योती कलश जो गुरुदेवांनी हिमालयातून आणलाय त्याची शताब्दी 2026ला पूर्ण होती. अखंड ज्योती जी पत्रिका निघते आमच्या गुरुदेवांची याचा सुद्धा जन्मशताब्दी 2026ला पूर्ण होते. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.